घरातलं भंगार दिल्यावरती पण पैसे येतात. काढायचं ग भंगार, जेवढं निघेल तेवढं भंगार काढायचं, पैसे चांगले येतात. हँग करायचं जे स्टँड असतं ना, तर त्याचा यूज काय करणार ते दाखवते. घरच्या घरी एवढं छान किचन काउंटर टॉप साठी रॅक बनवू शकतं, म्हणजे खूप छान झालेलं आहे. मी तुम्हाला प्लेस करून दाखवते. तर तुम्ही तयार आहात मी किचन मध्ये काही छोटे मोठे बदल केले ते बघायला? चला तर मग बघूया. नमस्ते नमस्ते नमस्ते. तर आता मी संध्याकाळी ब्लॉग चालू करते. 6:30 झालेले आहेत आणि आता मला जायचं एका ठिकाणी हळदी कुंकवाला. सो मी तिकडे जाणार आहे. रेडी होते आणि मग तुम्हाला दाखवते मी कशी रेडी झाली. सो कदाचित मी गेट रेडी विथ मी करेन त्याचा, तर तो शॉर्ट पण तुम्हाला बघायला मिळेल. सो आता जो असा आहे की किचन जे आहे ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते की किचन मला जरा नीट क्लीन करायचं आहे किंवा असं. पण क्लीन करायचं म्हणजे मेकओव्हर नाही, ॲक्च्युली मेकओव्हर तर मी 2 वर्षापूर्वी केला होता. थोडेसे चेंजेस करायचे मला, तर ते काय चेंजेस करणार ते पण तुमच्यावर शेअर करते आणि दाखवते. आता तरी रेडी होते आणि मग पुढच्या गोष्टी जसं होतील तसं शेअर करते. ड्रेस घालते, रेडी होते, तुम्हाला दाखवते कशी रेडी झाली आहे ते, आणि मग बाकीचं तुम्हाला पुढचं सांगते की मी किचनचं काय करणार आणि काय नाही ते. सो चला, अन्वी आणि मी रेडी झालोय. ऍक्च्युली असंच त्यांनी आता अन्वीजवळ सांगितलं होतं की आईला सांग हळदी कुंकवाला यायला. सो मी अशीच झटपट पटकन रेडी झालेली आहे, काही वेगळं नाही केलंय, एकदम सिम्पल. सो अन्वीला दाखवायला सांगते तुम्हाला मी पूर्ण काय घातलंय ते दाखवते तुम्हाला. सो हा कुर्ता घातलेला आहे छान असा आणि एकदम सिम्पल घातलेला आहे, पटकन जाऊन येतो आता, काही वेगळं नाही. आणि खाली लेगिंग्स घातलेली आहे ब्लॅक कलरची याच्यावर, आणि या बांगड्या घातलेल्या आहेत. या मला आठवत नाही आता मी कधी घेतल्या होत्या ते. सो हे सगळं असं केलेलं आहे, पटकन जाऊन येते आणि आल्यावर मला परत भेटते. सो आता जाऊन आले मी हळदी कुंकूवरून आणि झालं असं की आता ऑलमोस्ट 7:30 होत आले. म्हणजे मग अशी गेले तेव्हा 7 वाजले होते, 7:30 होत आले. ॲक्च्युली ना मी इथे कुणाला ओळखत नाही जास्त गोव्यामध्ये, म्हणजे पुण्यात वगैरे कसं आपलं लहानपणापासून असतं आणि सासरचे वगैरे सगळे त्याच्यामुळे तेवढं आहे. पण इथे गोव्यामध्ये नाही ओळखत जास्त. आहेत ते आमचे ओनर आहेत, आजूबाजूचे काकू आहेत. सो एवढं होत नाही, पण ठीक आहे. मग म्हणलं जाऊन येऊया. आणि आता काय नाही, आता पटकन जेवण करणार कारण भूक लागलेली आहे खूप. सो जेवण करते आणि मग पुढचा काय प्लॅन आहे तो पटकन सांगते तुम्हाला. ओके, तर ना जेवण झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केतन सेकंड शिफ्ट होती, म्हणजे नेहमी नसते, अशी कधीतरी येते, म्हणजे मध्ये आधी आली तर ते पण ह्यावेळी नाही आलेली आहे सेकंड शिफ्ट. म्हटलं जरा आपण आपलं संध्याकाळचं काम, रात्रीचं जेवणाचं काम कमी होतं ना, कारण म्हटलं किचन ओटा, म्हणजे किचन जे आहे ते मी मगाशी जसं तुम्हाला म्हणाले, मला आठवत नाही म्हणाले की नाही म्हणाले, तर चेंज करायचं आहे ना. तर 2 वर्षापूर्वी मी मेकओव्हर केला होता. मी काय काय केलं होतं ते तुम्हाला जस्ट एक ब्रीफली सांगेल. पण आता जे आहे ना ते मला थोडेफार चेंजेस करायचे आहेत, कारण माझं असं आहे ना की मला एकच गोष्ट अशी तेच बघायला मला खूप बोर होतं, म्हणून मी चेंजेस करत राहते. सो मी तुम्हाला दाखवणार आहे काय करणार आहे ते सांगून, म्हणजे आणि झाल्यावरती फायनल मग दाखवेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही गोष्टी करणार आहे तर त्या पण शो करेन. सो आता किचनमध्ये मी आता इथे पसारा काढला आणि मला एकदम लक्षात आलं की अरे तुमच्याबरोबर शेअर पण करायचं. आता मी दाखवते तुम्हाला मी काय काय करणार आहे ते, आणि मग जसं जशा गोष्टी करेन तसं शेअर करत जाईन, ठीक आहे. सो मी मेकओव्हर काय केलं होतं ते सांगते. तो ही जी दिसते ती ओरिजिनल टाईल आहे, ठीक आहे. ही पूर्ण जी होती ना ती अशी इथपर्यंत, तर ती तशी स्टाईल होती, ती टाईल सगळीकडे लावलेली होती. मला ती एवढी अपील नाही झाली, म्हणून मग मी हा व्हाईट कलरचा जो आहे तो वॉलपेपर लावलेला आहे हा इथे सगळा. आणि हे 2 जे शेल्फ आहेत तर ते पण घरीच केलेले आहेत आणि त्याला अशी लाईट लावली आहे. त्याच्यानंतर हे शेल्फ मी आता रिसेंटली मागवलेलं आहे, पण थोडंफार चेंज करायचं आहे. सो इकडे जे आहे हे इथे माझा खाऊचा डबा असतो, मायक्रोवेव्ह, भांड्यांची जाळी, ओव्हन आणि असं सगळं ॲडजस्ट केलेलं आहे. आणि इकडे जे आहे हे डिशवॉशर आणि त्याच्यावरती चमचे किंवा असं. आता फॅनची तर गरज नाही कारण गरम खूप होतं गोव्यामध्ये, आणि इथे डायरेक्ट आम्ही वरती आहे, म्हणजे हे सिलिंग आहे त्याचं खूप गरमी होते, म्हणून फॅनची पण गरज पडते. सो इथे फ्रूट्स आणि असं सगळं ठेवलेलं आहे. सो सांगायचं असं की आता हे 2 शेल्फ जे तुम्हाला दाखवले मी, जे बनवलेले होते, सो ते तिथेच राहणार आहे सगळं. मला जी क्रॉकरी आहे ना ती तिथे मी वरती ठेवते. सो होतं काय की इथे गॅस पण आहे ना, सगळं त्याच्यावरती जातं आणि मला आता थोडं कमी पडतंय. सो कपसाठी जे आहे इकडे जे आहे हे माझं एक कबर्ड आहे, तर ते मला इकडे आणायचा विचार चाललाय की सगळं ते जे इकडच्या छोट्या मोठ्या ज्या वस्तू आहेत किंवा हा डब्बा आणि जे सगळं वरवर आहे ना तिथे कपाटामध्ये असं सगळं छान बसेल. म्हणजे मला जे आहे ना ते वरवर नको आहेत गोष्टी, सगळ्या वरती होत चाललेल्या आहेत. सो मी तुम्हाला दाखवते कपाट कुठलं आहे ते. सो हे जे आहे ना, तर हे असं कपाट आहे, हे व्हाईटवालं. सो हे मी तिकडे घेऊन जाणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कशा बऱ्याचशा गोष्टी बसतील आणि सगळं असं सुटसुटीत पण होईल. आणि अजून एक दाखवते. सो हे जे होल्डर आहे हे मी बनवलेलं होतं, पण आता काय झालं ते 2 शिफ्टिंग त्याने सहन केले, पण आता इकडे येताना 3ऱ्या शिफ्टिंगमध्ये ना हे म्हणजे तुटलं ते. सो मला असं छान नाही वाटत आहे, म्हटलं आता ते इजेक्ट करून टाकूया आणि दुसरं काहीतरी वेगळं करूया जरा. कारण ते बऱ्यापैकी चांगलं टिकलं. 2 शिफ्टिंग म्हणजे
पुण्यावरून गोव्यात आलो ते आणि गोव्यात इथे अजून एकदा येऊन घर चेंज केलं ते. सो इथे येताना जे आहे ते त्यांनी वाट लागली सगळी. सो ठीक आहे बघू, कारण ते लोक नीट हँडल नाही केलं त्यांनी. मला चिडचिड झाली, पण आता काय, आणि आपण जे आपल्या हाताने बनवलेलं असतं आणि ते आपण असं छान जपून ठेवतो, म्हणजे जीवापड असं सगळं आपण त्याला वापरतो आणि आपण केलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला त्याची जाण असते आणि दुसऱ्याला त्याची नसते. सो असं जाऊ दे. सो ते मला आता काढूनच टाकायला लागेल, कारण ठेवून काय उपयोग नाही. सो चला आता मी जसं जसं होईल आणि जसं जसं शिफ्ट करते किंवा अजून काय काय बनवते ते तुमच्याला शेअर करते. हाय, गुड मॉर्निंग. जसं की तुम्हाला रात्री मी म्हणाले होते की सकाळी तुम्हाला पसारा दाखवते. ॲक्च्युली झालं काय की केतनला सुट्टी होती आणि ती सुट्टी कॅन्सल झालेली. पण रात्री झोपता म्हणजे उशिरा आले केतन, त्याच्यामुळे झोपताना 2 वाजले झोपता झोपता. सो आता 9 वाजता उठलेली आहे मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दाखवते तुम्हाला पसारा. आणि पसारा बघून मला असं झालं की कधी आवरणार आहे, पण मी काढणार तो बाहेर घराच्या. सो चला दाखवते. आणि आता नाश्ता वगैरे पण करून घेते. 9 वाजता उठलेलो आहोत मी, त्याच्यामुळे सगळंच लेट होणार आहे. पण अन्वीला शाळेत जायचं नाहीये, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सो इथे तुम्हाला दिसतोय हा एवढा पसारा काढलेला आहे मी. आणि पसारा म्हणजे पसारा ॲक्च्युली मी DIYचं दुसरं चॅनल होतं ना, त्याच्यासाठी थोडं असं काहीतरी मी साठवून ठेवायचे. सो मी आता डोक्यात वेगळा प्लॅन आहे. DIYचं चॅनल असेल पण प्लॅन जरा वेगळा आहे. सो हे सगळं काढून टाकणार आहे. लो अन्वी, क्रिसमस काय? का गिफ्ट खरीद लो तुम्हाला. असं 230 रुपये दिए. थँक्यू. घरातलं भंगार दिल्यावरती पण पैसे येतात. काढायचं का भंगार? जेवढं निघेल तेवढं भंगार काढायचं, पैसे चांगले येतात. लोक नाही म्हणतात काही काढायला, पण काढायचं काही नाही. दे की मला माझी कमाई. तर अन्वीनेच घेऊन टाकलेली आहे. ठीक आहे, चला पार्टी टाइम. काहीतरी पार्टी करूयात असं. आणि आता अन्वीला तशी पण सुट्टी लागणार आहे क्रिसमसची, सो ते पण होईल. तर त्यात मस्त क्रिसमस पार्टी होईल आमची. सो क्रिसमस पार्टी करणार आहे. कपडे हँग करायचं जे स्टँड असतं ना, तर त्याचा यूज काय करणार आहे ते दाखवते. बघितलेलं असेल तुम्ही आधी पण दाखवते. आता केतन हे करतायत तर ते पण तुम्हाला दाखवते कसं करणार आहे. आता हे जे क्लॉथ होल्डर आहे तर ते इथे लावणार आहे ॲज अ कप होल्डर. जसं की तुम्ही बघता इकडे लावलेलं होतं आम्ही, तसं इथे लावणार आहे. तो आता इथे केतन लावून घेतील, मग तुम्हाला दाखवते. कारण जसं की मी म्हणाले होते, आता कप लावायला जरा प्रॉब्लेम होतो. जसं की तुम्ही बघितलं, घरात जर ड्रिल मशीन असेल तर किती छान उपयोग होतो. आता ही आमच्याकडे खूप वर्ष झालं आहे. तुम्हाला लिंक हवी असेल ड्रिल मशीनची, कारण ती बॉसची आहे आणि खूप छान आहे. तर ती आहे ती म्हणजे झाले ऑलमोस्ट 12-13 वर्ष झाले असतील. आईंना मिळाली होती आमच्या कंपनीमधून. ते मिळतात ना गिफ्ट्स असे दिवाळीचे वगैरे, तर तसं मिळाली होती. पण खूप छान आहे. तुम्हाला हवी असेल तर मी लिंक देईन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही जाऊन चेक करू शकता. कारण हे अशा गोष्टी हँडी असणं ना खूप चांगलं असतं. कारण जसं बाहेरून तुम्ही कोणाला बोलवलं तर एका ड्रिलचे मे बी 5, 10, 15, 20 असे घेऊ शकतात एक ड्रिल करण्यासाठी. 50 रुपये का आता? 50 रुपये घेतात एका ड्रिलला. सो त्यापेक्षा ड्रिल मशीन असेल तर गोष्टी खूप इझी जातात. सो आता हे कपाट जे आहे ते तिकडे किचनमध्ये घेऊन जातो. किचन काउंटर टॉपवरचं माझं जे कॉर्नर रॅक होतं ना, तर त्याच्यावरती मला प्लेन सरफेस हवा होता. सो त्याच्यासाठी मी हे MDFचा माझ्याकडे एक बोर्ड होता, तर त्या शेपचा मी कट करून घेत होते. आणि इथे आम्ही गेलो कार्पेंटरकडे आणि दिले होते फ्लाय कटचं राहा, तर त्याने कट करून ठेवलेच नव्हते. सो त्याच्याकडून ते कट करून घेतले. इलेक्ट्रिकचं असं काही सामान हवं होतं, म्हणजे वायर आणि असे लाईट वगैरे. सो ते आम्ही गेलो होतो आणायला मार्केटमध्ये. तर ते घेऊन आलो आणि ते आता तुम्हाला दाखवते मी पुढे व्हिडिओमध्ये की कुठे कुठे कसं कसं लावलं आहे ते. मार्केटमधून आल्यानंतर आम्ही शेल्फ बनवायला घेतलं आणि मग बनवून झाल्यानंतर मग आम्ही परत इकडे कपाटामध्ये घेतानाच मग ते बल्ब लावून घेतला. मला कपाटात एक लाईट हवा होता लावून, सो तो लावून घेतलेला आहे. मशीनचा थोडा आवाज येईल तुम्हाला, डिशवॉशर लावलेला आहे. पण मी सांगते, घरच्या घरी एवढा छान किचन काउंटर टॉपसाठी रॅक बनवू शकतं, म्हणजे खूप छान झालेलं आहे. आणि तुम्हाला डायरेक्ट फायनल लुक दाखवते मी. इथे ही जी लाईट आहे ना, ही लावलेली होती आधी, पण तुम्ही बघताय ती तशी वाली लाईट मला काही ओपन आहे ना, ते पूर्ण दिसतंय तुम्हाला, दिसायला माहित नाही. सो ती जी लाईट आहे ती इकडे बंद झालेली आहे अर्धवट, आणि
थोडं तिथे पण त्याचं जरा निघालेलं आहे. सो मला चेंज करायचे, तर ती मी चेंज करणार आहे. तुम्ही काल जी बघितली दुकानामध्ये मी तुम्हाला दाखवली होती. सो ही जी लाईट आहे ही लावणार आहे. तर बघते आधी आता कसं लागेल, कारण हॉट ग्लू गन किंवा माहित नाही ही लावायची कशी आहे, कारण त्याला मागे काही दिलेलं नाही. सो होतं काय की मी इथे उभी असेल ना तर मागून लाईट येतो तिकडून आणि इकडे थोडं डल होतं. सो इथे थोडं ब्राईट होईल आणि मग माझ्या चेहऱ्यावरती पण लाईट येईल. सो असं काहीतरी मी करते, तुम्हाला दाखवते पूर्ण झाल्यावर. तर तुम्ही तयार आहात मी किचनमध्ये काही छोटे मोठे बदल केले ते बघायला? चला तर मग बघूया. तर तुम्ही आधीची क्लिप बघितली असेल तर इथे रॅक होतं आणि ते मी कुठे ठेवलं तुम्हाला दाखवते. आणि इथे एक टेबल होता, सो तो मी काढून टाकलेला आहे. स्टडी टेबलचा यूज केला होता. आणि हे जे रॅक बनवलेलं आहे 2 tier, सो हे खूप छान झालं आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप मस्त फ्रेश वाटतंय. सो हे इथे मसाले ठेवलेले आणि ह्या पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. ऍक्च्युली मला या पाण्याच्या बाटल्यांसाठीच हवं होतं काहीतरी स्पेसिफिक जागा, कारण त्या इथे यायच्या आणि मग सगळं ऑक्युपाय व्हायचं किचन. सो हा इथे हा एक कॉर्नर असा झालेला आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते असंच होतं, याच्यामध्ये काही बदल नाहीये. पण इथे हे जे आहे इथे मी पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. सो त्याच्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. वेगवेगळे असेच कॉन्टेंट मिळतील तुम्हाला बघायला. इथे हे लावून घेतलेलं आहे स्टँड, जसं तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे होतं आधीच, पण मला ते कप कमी पडतात कारण मला कप खूप आवडतात. सो हे इकडे एक लावून घेतलेलं आहे. आणि इथला बऱ्यापैकी जागा कमी झालेली आहे. आणि आता इथे मिक्सर होता, सो तो खाली ठेवलेला आहे इथे कपाटात. पण मला असं वाटतं तो वरती येणार आहे परत, कारण ते सारखं काढ घाल मला पॉसिबल नाही होणार आहे. सो ते आहे तसंच आहे. आता इकडे इकडे जे आहे ते इकडे हे स्टँड ठेवलेलं आहे. जसे की तुम्ही बघताय हे सगळे मग आहेत इथे. आणि मला ना इव्हन माझ्या नवऱ्याला त्यांना पण असे मग असे बघितले ना की आवडतात असे कुठे कुठे. मग आम्ही घेऊन येतो. एवढं ते ठेवायला जागा नसते त्याच्यामुळे ते घेऊन नाही येत आहेत अजून असे नवीन नवीन. सो हे जे आहे हे इथे ठेवलेले आहेत. आणि इथलं जे स्टँड होतं ते तुम्ही बघितलं असेल, सगळं कटलरी वगैरे सगळं जे होते झारे विरे ते काढून टाकलेलं आहे. याच्यातच होतं. सो याच्यामध्ये माझ्याकडे 3 मग होते. सो त्याच्यामध्ये मी हे ठेवलेलं आहे असं चमचे आणि हे असं सगळं. सो खूप असं क्लटर नाही दिसणार आहे. सो असं. त्यानंतर इथे हे स्टँड आहे कांदे बटाटे ठेवायचं त्याचं. त्याच्यानंतर इथे माझी भांडी असतात. इथे ओव्हन आहे आणि इथे मायक्रोवेव्ह आहे. इथे फळांचं आहे आणि हे इथे असं हे जे आहे हे कपाट आहे. सो इकडचा पोर्शन जरा अजून एवढा मी नीट आवरलेला नाहीये, तुम्हाला असं कळत असेल. ते कालचं सामान आहे ते मला ठेवायचं आणलेलं आहे पीठ आणि ते. सो अजून माझं ऑर्गनाईज करणं चालूच आहे. सो हा अशी बाजू आहे ही. आणि त्यानंतर हे जे आहे हे असं आहे. सो हे पण छान झालेलं आहे, म्हणजे सुटसुटीत आणि जास्त काही सामान नाही वर, असं मला हवं होतं. सो ते झालेलं आहे. आता तो ट्रायपॉड आणि ते हलवल्यानंतर तर तिथे जागा पूर्ण मोकळी. आणि शेगडी जी आहे तर ती पण मला चेंज करायची आहे. बघूया येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी मे बी चेंज कळेल तुम्हाला व्हिडिओमध्येच. सो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सो आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते की ही लाईट लावल्यानंतर किती छान वाटतं. सो असं गेटअपच म्हणजे लुकच चेंज होतो किचनचा. असं ह्याच्यात नाही जास्त काही वाटत आहे, पण समोर बघितलं ना की खूप छान वाटतं. वाईबच चेंज होऊन जाते. आणि तो दुसरावाला टेबल जो आहे तो इथे बसवलेला आहे म्हणजे कपाटामध्ये, कारण ही जी गॅप होती ना ती खूप होती आणि मग तिथे काही नीट ठेवता आलं नसतं. सो इथे शेल्फ सारखं झालेलं आहे. सो इकडे माझी औषधं आहेत आणि इकडे खाली डबे वगैरे ठेवायचे, अजून अरेंज करायचंय. सो हे सगळं असा जो आहे तो हा खाऊचा डबा आणि असं सगळं याच्यात हाईड होऊन जाणार आहे, कारण हा डबा आधी इथे वर होता. सो आता ते सगळं नीट हाईड होणार आहे याच्यात. सो मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी ही लाईट का लावली ते. सो आता मी बंद करते. तर इथे जे आहे ना तुम्हाला समजेल की प्रकाश जो आहे ऍक्च्युली मागे ट्यूबलाईट आहे आणि किचन ओटा इकडे आहे. सो मला समजा मी समोरून काही व्हिडिओ वगैरे करायचं झालं तर अंधार येतो. आणि लाईट लावल्यानंतर बघा खूप छान प्रकाश येतो, म्हणजे असं बॅलन्स होतं सगळं, त्यामुळे असं अंधार वगैरे नाही वाटत आहे. सो म्हणून मग लाईट लावायचं आहे. आणि मला ना थोडंसं इथे किचन ओट्यावरती पण थोडा प्रकाश हवा होता, कारण मागून जरी लाईट येत असते ना तरी इथे सगळं असं अंधार थोडासा असतो. सो त्याच्यामुळे मग इथे हे सगळं लाईटचं असं प्रोव्हिजन केलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच वेगवेगळे कॉन्टेंटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. काही दिवसांमध्ये तुम्हाला वेगवेगळं अजून काहीतरी बघायला मिळेल. सो चलो भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.